आता अजून एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे। एनसीपीच्या आणखीन एका नगरसेवकाचा निधी काढून घेण्यात आलेला आहे आणि निधी काढून घेतल्याचा सुहास टिंगरे यांनी आरोप केलेला आहे। चंद्रकांत पाटलांविरोधात पत्रावर टिंगरेंची सही असल्याची देखील माहिती समोर येते। या क्षणाची महत्त्वाची बातमी, पुण्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी संघर्ष पुन्हा एकदा पेटलेला आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आणखी एका नगरसेवकाचा निधी काढून घेतल्याचा आरोप होतोय। तुम्ही सांगता ते एकदम बरोबर आहे। आज जी आमची साप्ताहिक स्टँडिंग कमिटीची बैठक असते, त्या मीटिंगमध्ये आज प्रभाग क्रमांक 2 म्हणजे माझा स्वतःचा जो सह्यादीचा जो एक माझा हे निधी होता तो शून्य करण्यामध्ये, म्हणजे तो दुसऱ्या प्रभागामध्ये वळवण्यात आलेला आहे। प्रभाग क्रमांक 2 मधून प्रभाग क्रमांक 3 मध्ये त्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे। माझा वैयक्तिक म्हणजे सुहास टिंगरे म्हणून तुमचा माझ्याशी राजकीय वैर नक्की असू शकतो, परंतु त्याच्यामध्ये माझ्या नागरिकांचा, माझ्या मतदारांचा, त्यांचा काय दोष आहे? त्यांच्यावरती हा निधी वर्गीकरण शून्य करणं म्हणजे कुठेतरी त्यांच्यावरती अन्याय केल्यासारखं मला वाटतं। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण पाहतोय पुण्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा संघर्ष पेटलेला आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आणखी एका नगरसेवकाचा निधी काढून घेण्यात आलेला आहे असा आरोप होतोय, काय अधिक माहिती? निश्चित आपण बघू शकतो की राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिलेल्या पत्राला अनुमोदक म्हणून नगरसेवक सुहास टिंगरे यांची स्वाक्षरी होती आणि त्यामुळे त्यांच्यावरही भाजपने राग काढला असलं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। कारण महापालिकेत झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सुहास टिंगरे यांच्या यादीतला जो 12 कोटी रुपयांचा निधी आहे तो भाजप नगरसेवकांच्या प्रभागात वळवण्यात आल्याचा आरोप जो आहे तो स्वतः टिंगरे यांनी केला। त्यामुळे पुणे महापालिकेत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये बिनसले असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। नक्कीच धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।